मी सोपान तेलखडे. जवळपास संत्रा, मोसंबी, आंबिया बहार 10 डिसेंबरपासून संत्रा मोसंबीला बऱ्याचशा एरियामध्ये पाण्याची सुरुवात झालेली आहे आणि 10 डिसेंबर आजची 31 डिसेंबर जवळपास झाडाला तानातून बाहेर येण्यासाठी 8 ते 10 दिवसाचा पिरियड पुरेसा आहे. आणि त्यामध्ये आज मी या चांदूर बाजार अचलपूर एरियामध्ये व्हिजिट केल्यानंतर 5 ते 6 बगीचे पाहिले, तर बऱ्याचशा बगीचांमध्ये आपल्याला चांगली फूट त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. परंतु काय झालं आहे की कुठं फूट जास्त आहे, पण काही भागांमध्ये नवतीचं प्रमाणसुद्धा आपल्याला जास्त त्या ठिकाणी दिसून राहिलेलं आहे. सोबतच किडीमध्ये सायट्रस सिला आणि त्याचे जे घोळे आहे याचं प्रमाणसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी दिसून राहिलेलं आहे. पण आता काय आहे की एकसारखी फुलधारणा जेव्हा झाड नॅचरली स्टोरेज आणि ताण प्रॉपर असते त्यावेळेस पाणी दिल्यावर वातावरण पोषक मिळालं की एका पाण्यातच 50 ते 60% बाग आपल्याला फुलं आणि नवती सारखी आलेली दिसून जाते. पण काय झालं आहे की जे गर्भधारणा म्हणजे फुलधारणा होत असताना झाडाला प्रॉपर जे हार्मोन्स पाहिजे आहे ते स्वतःचं स्वतः तयार करते. पण जर वातावरण अनबॅलेन्स झालं, त्या टाईममध्ये अनुकूल वातावरण जर नाही मिळालं तर झाडामध्ये जे हार्मोन्शियल जे सायकल आहे ते थांबून जाते आणि हे हार्मोन्शियल सायकल थांबल्यामुळं फुलधारणा कमी दिसते, आपल्याला नवतीचं पर्सेंटेज जास्त त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपण ज्यावेळेस पहिली फवारणी घेतो तर त्यामध्ये संत्रा झाडाला, मोसंबीला जे हार्मोन्स लागते ते जर आपण फवारणीच्या स्वरूपातून दिले तर तिथं आपल्याला प्रॉपर फूट आणि नवती एका स्ट्रोकमध्ये निघालेली दिसते, जेणेकरून आपल्याला रोगाचं, किडीचं नियंत्रण एका वेळेस फवारणीतून केल्या जाऊ शकते. तर नेमकं संत्रा झाडाला हार्मोन्स काय लागतात, अन्नद्रव्य काय लागतात गर्भधारणा पिरियडमध्ये, तर यावेळेस जो CN रेशो अनबॅलेन्स असते, तर नायट्रोजन वाढलं तर झाडाला नत्र स्टॉप करून आपल्याला कार्बनची लेवल वाढवायची असते. तर हार्मोन्समध्ये सायटोकायनिन, ग्लायसिन, L अमिनो ॲसिड, त्यानंतर DS6 मीन ड्रोलिक ॲसिड आणि ब्रासिनो हे हार्मोन्स झाडाला लागतात. आणि हे हार्मोन्स जर आपण फवारणीच्या स्वरूपातून दिले तर त्याला एक उत्तेजना मिळते, चालना मिळाल्यामुळं एकसारखी फूट आणि नवती आपल्याला दिसून येते. सोबतच बरेच शेतकरी पहिल्या फवारणीमध्ये झिंकचा वापर शक्यतोवर करतात, पण नायट्रोजन जर झाडामध्ये वाढत असलं तर तुम्ही असं काही कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घेऊ शकता ज्यामध्ये झिंक, बोरान आणि मॉलिब्डेनम येईल. मॉलिब्डेनमचं कार्य काय आहे की निघालेलं जे नवती आहे, नायट्रोजन जे वाढत चाललेलं आहे त्या नत्राला 15 दिवस स्टॉप करून कार्बनचा रेशो वाढवून एकसारखी फुलधारणा होण्यासाठी आपल्याला त्याचा खूप चांगला बेनिफिट मिळते. म्हणून फवारणीमध्ये एक कीटकनाशक घ्या, प्रोफेनोफॉस प्लस इमिडाक्लोरोफाईट किंवा थायमॅथोक्झाम. सोबत तुम्ही हार्मोन्स घ्या जे ब्रॅसिनो, L अमिनो, DS6 आहे ते. आणि न्यूट्रिशनमध्ये 35% झिंक, 10-11% बोरान आणि 1% मॉलिब्डेनम जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन मारा. दुसरा विषय असा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या बागांना अजून पाणी लावायचं आहे, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की पहिलं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे. तर पहिलं पाणी आपल्याला स्प्रिंकलरच्या स्वरूपात द्यायचं आहे. एक 8 तासाची पूर्णतः शिफ्ट द्यायची आहे. जवळपास 40 फुटावर आपलं स्प्रिंकलर राहते, तर 8 तासाची जर आपण शिफ्ट दिली तर पुरेसं पाणी झाडाला होते. आणि पोटभर पाणी दिल्यामुळं झाडाला सुप्त अवस्थेतून बाहेर येण्यासाठी पाणी पुरेसं होते आणि त्याला टाईम लागत नाही. जर पाणी जर कमी पडलं तर झाड कुठल्याही प्रकारची मुवमेंट दाखवत नाही, थंडीमध्ये ते पूर्णतः स्टॉप होऊन जाते. म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या बागांना पाणी लावायचं आहे त्यांनी शक्यतो स्प्रिंकलरचं पाणी द्या. खतंसुद्धा चांगले डायल्यूट होतात आणि चारही बाजूनं पाणीसुद्धा चांगल्या प्रकारे आपण तिथं दिलं जाते. धन्यवाद.